स्वागत आहे पुन्हा एकदा आपले ह्या चॅनल आपले यूट्यूब मध्ये पाठक ग्लोबल स्टडी सेंटर या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। या ठिकाणी दोन मोठ्या घोषणा ज्या आहेत आपण या ठिकाणी करायच्यात आपल्याला। दोन्ही घोषणा मुलांच्या फायद्यासाठी, दोन्ही घोषणा ज्या आहेत, एक नंबरची घोषणा असेल काय असेल आणि 2 नंबर, या दोन्ही घोषणा ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत। आता पहिली घोषणा आपण महत्त्वाची आहे ती बघूयात आणि मग आपली सेकंड घोषणा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे। आता आपल्याला माहिती आहे आता पहिली घोषणा काय की 2024 मध्ये 2024 साली पोलीस भरती जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। पोलीस भरती जी आहे 2024 साठी काय 2023 नाही 23 ची झाली गेली आता ती झाली, पण आता 2024 साठी पुन्हा एकदा शासनाने काय केलेलं आहे पोलीस भरती जी आहे ती काढण्याची घोषणा जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। मग फॉर्म कधी निघतील, कधी सबमिट होतील, त्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट लागतील, त्यासोबत आणखी म्हटलं तर मग त्याचा निकाल कधी लागेल, एक्झाम कधी होईल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत। आता तुम्हाला माहिती आहे 2024 साठी पोलीस भरती जी आहे ती काढलेली आहे। किती पदे आहेत असं सांगितले शासनाने, एक अंदाज एक साधारणतः 17,000 जे आहेत इतके पदे जे आहेत ते या ठिकाणी असतील। त्याच्यापेक्षा कमी जास्त असू शकतात, असं नाही की इतकेच पदे येतील, पण लई जास्त वाढत नाही। 17,000 चं 22,000 होऊ शकत नाही। एक 400-500 पदे जे आहेत ते कमी जास्त होऊ शकतात, पण मिनिमम किंवा मॅक्झिमम जे आहे ते 17,000 पदे जे आहेत या ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसून येतं। इतके पदे या ठिकाणी आहेत। मग 2023 ला पण आपल्याला अशाच पद्धतीची एक जी आहे ती एक्झाम झालेली होती। मग काही मुलं या ठिकाणी आपले पास झाले, काही मुलं 1-2 मार्कांनी या ठिकाणी गेलेली आपल्याला दिसून येतात। पण ह्या ठिकाणी मागच्या वेळेस जी चूक झाली ती चूक आहे ती ह्या वेळेस होता कामा नये। आता मग फॉर्म कधी निघतील, आता शासनाने काय सांगितलं आपल्या की आता माहिती लोकसभेच्या निवडणूक आहेत, लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळं लगेचच एक लोकसभेचे जे काही निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू व्हायच्या आत शासनाने सांगितले की फॉर्म सबमिट व्हायला पाहिजे। काय सांगितले, आचारसंहिता लागू व्हायच्या आत शासनाने सांगितले फॉर्म सबमिट व्हायला पाहिजे। मग आचारसंहिता कधी चालू होईल, साधारणतः आपल्या इथं 12 मार्च 2024 त्या दिवशी आपल्या देशात आचारसंहिता जी आहे या ठिकाणी लागू होऊ शकते। साधारणतः कधी आचारसंहिता 12 मार्च 2024 या दिवशी आपल्याला देशामध्ये आचारसंहिता लागू होईल असं सांगितलेलं आहे। मग उद्याच्या दिवशीच 1 मार्च 2024 या दिवशी ऍडव्हर्टाइज येत नाही, या दिवशी 1 मार्च 2024 ला शासन जागा घोषित होईल। जागाची जी काही घोषणा जी आहे या ठिकाणी 1 मार्च 2024 उद्याच्याला सगळ्या जिल्ह्यामध्ये सांगितलेलं आहे की उद्याच्याला आपापल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे या ठिकाणी उद्याच्याला सांगितलं जाईल। मग तुमचा जो काही कोणताही जिल्हा असेल त्या ठिकाणी किती जागा आहेत, मग सगळ्या जागा काय फक्त पोलीस शिपाई नाही, पोलीस शिपाई असेल, चालक असेल, SIPF असेल किंवा जे काही अन्य जे काही पद आहेत त्यांच्या सगळ्यांच्या जागा जे आहेत ते उद्याच्याला विभागून जे आहेत ते दिल्या जातील की या जिल्ह्यामध्ये इतक्या जागा असतील। समजा आपला जो काही जिल्हा आहे, आपला सोलापूर जिल्हा जो आहे ते आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, समजा 500 जागा आहेत, एक एक्झाम्पल घेतले, इतक्याच जागा आहेत असं नाही, यामध्ये 500 जागेपेक्षा कमी पण असू शकतात, जास्त पण असू शकतात। हे एक्झाम्पल आहे, सोलापूरमध्ये 500 जागा आहेत, मग त्यामध्ये शहर भागामध्ये किती आणि ग्रामीणला किती आहे, समजा ग्रामीणला 300 जागा आहेत आणि शहराला 200 जागा आहेत, असं सगळं विभागणी जी आहे ती या ठिकाणी येईल। म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे आपल्याला कधी कळेल, उद्याच्याला सकाळी न्यूजपेपर मध्ये आपल्याला उद्याच्याला समजून येईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत। शासनाने हे सांगितलंय की 1 मार्च 2024 ला जागांची घोषणा होईल आणि 12 मार्च 2024 ला देशामध्ये आचारसंहिता लागू होईल याच्या आसपास, आणि ह्याच्या आत फॉर्म जे आहेत ते सबमिट झाले पाहिजे। म्हणजे फॉर्म सबमिट करायचं खूप महत्वाचं आहे। असं आपल्यामध्ये अनेक वेळा होतं की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, त्यामध्ये फॉर्म किती आलेले आहेत ते आपण बघत बसतो आणि त्यामुळे काय होतं की आपला वेळ जातो आणि भविष्यामध्ये जे काही हे आहे आपलं म्हणजे वेबसाईट जी असते ते डाऊन होते। आपल्याला माहिती आपली वेबसाईट लगेच डाऊन होते आपल्या या ठिकाणी, त्यामुळे वेळ न घालवता आपल्याला माहिती आपला अभ्यास झाले, आपल्याला माहिती या जिल्ह्यामध्ये आपल्या कास्टसाठी आपल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत एवढं कळालं, आपण त्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरू शकतो। ज्या ठिकाणी आपल्या कास्टला कॅटेगरीला जास्तीत जास्त जागा असतील, ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं की या ठिकाणी फॉर्म जो आहे तो या ठिकाणी भरला जाईल आपला किंवा या ठिकाणी व्यवस्थित आपली एक्झाम होईल,
आपल्याला सोय आपल्या योग्य पद्धतीने आपल्याला सोयी देखील आपल्याला पाहावी लागतात, येण्या जाणं हे ते सगळ्या गोष्टी बघून आपण जायचो ह्या ठिकाणी फॉर्म देतो, सबमिट करायचं आहे. म्हणजे कधी 1 मार्चला उद्या जागा घोषित होतील आणि आचारसंहिता लागू व्हायची असत. आपल्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक आहे दादा, हे सगळ्यांना माहिती आहे. मग हे लागू व्हायचे आहेत, आचारसंहिता लागू व्हायचे आहेत, सगळं फॉर्म द्यायचे, सबमिट व्हायचे आहेत, सबमिट करायचे आहेत. म्हणजे 2-3 तारखेला आपली ॲडव्हर्टाईज येऊ शकते आणि 2-3 तारखेला ॲडव्हर्टाईज आली की तुम्हाला एक 10-12 दिवस मिळतील आणि त्यामध्ये तुम्हाला फॉर्म द्यायचे, सबमिट करायचे. आचारसंहिता लागू व्हायच्यात, फॉर्म सबमिट झाले पाहिजे. आचारसंहिता लागू झाली की वेबसाईट डाऊन, वेबसाईट बंद होऊन जाईल, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. मग त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे आपला, मग एक्झाम कधी होईल बाबा, अंदाजे एक्झाम कधी होईल. आता मार्चमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू आहे, त्यासोबत एप्रिल 2024 मध्ये त्या ठिकाणी मतदान होईल. मतदान मग निवडणूक ज्याला म्हणतो एप्रिल 2024 ला होईल. त्यासोबत मे 2024 ला या ठिकाणी निवडून येतील, निवडणुका संपतील ह्या ठिकाणी, म्हणजे निवडणुका संपतील किंवा आपली निकाल लागेल या ठिकाणी. मे 2024 ला काय होईल, निकाल लागेल. आणि जून 2024 या दिवशी काय होईल, जून 2024 ला ज्या कोणत्याही पक्षाला, कोणताही असेल, ज्याला जनतेने त्याची विश्वास ठेवला असेल किंवा जनतेला वाटतं की हा जो काही पक्ष आहे XYZ कोणत्याही नावाचा, तो आपल्या देशाची प्रगती जे ती करू शकेल किंवा ज्याला बहुमत असेल, थोडक्यात ज्याला बहुमत मिळेल, त्या पक्षाची व्यक्ती जून 2024 मध्ये पंतप्रधान म्हणून शपथ घेईल. पंतप्रधान या नात्याने जून 2024 मध्ये ती व्यक्ती शपथ घेईल. मग आपली एक्झाम कधी होईल बाबा, आता आचारसंहिता लागू आहे 12 मार्च 2024 या दिवशी. साधारणतः निकाल लागायची वाट बघावं लागेल आपल्याला, का निकाल लागल्याशिवाय काहीही हालचाल जे होऊ शकतच नाही. त्यामुळं मे मध्ये निकाल लागेल आपला आणि जून मध्ये कोणतीही व्यक्ती आहे ज्याला जास्तीत जास्त मतं पडली असेल ती व्यक्ती पंतप्रधान म्हणून शपथ घेईल. त्यामुळं मे ते जून हा जो काही काळ आहे, मग यामध्ये आपली एक्झाम घ्यायची होऊ शकते. मग मे मध्ये किती, 15 मे असेल आणि जूनची जी आहे, जून एंडिंग जे आहे आपलं, या मे ते जून ह्या 1.5 महिन्यामध्ये कधीही मेच्या 15 तारखेपासून जून एंडिंग सगळा हा जो काही भाग आहे, म्हणजे हा जो काही 1.5 महिन्याचा जो काही कालावधी आहे, मे ते जून, यामध्ये आपली एक्झाम घ्यायची होऊ शकते. म्हणजे जेमतेम आपली एक्झाम घ्यायची 3-4 महिन्यामध्ये होऊन जाईल. म्हणजे मे ते जून या महिन्यामध्ये आपली एक्झाम देते या ठिकाणी झालेली दिसून येईल. मग अशा पद्धतीने आपल्याला आपले जे काही प्रयत्न जे ते पुन्हा वाढवायचे, पुन्हा एक्झाम जे ती व्यवस्थित द्यायची. 2023 ला ज्या चुका झालेल्या त्या चुका ह्या ठिकाणी होता कामा नये ह्याची काळजी जे ते आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. मग हे समजलं. आता उद्याच्याला बघायचं की आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, ते उद्याच्याला आपल्याला समजते. आणि फॉर्म 2-3 तारखेला निघाले की लगेच फॉर्म जाईल, तो 1-2 दिवसात जाईल, ते व्यवस्थित ह्या ठिकाणी भरून टाकायचे. आणि आपला जो ज्यावेळेस एक्झाम येईल, मे जून मध्ये एक्झाम ज्यावेळेस होईल आपली, त्यावेळेस एक्झाम द्यायची, अत्यंत व्यवस्थित द्यायची आहे. आणि त्यावेळेस आपले सगळे जे काही मुलं आहेत या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांचं जे काही स्वप्न आहे ते या ठिकाणी पूर्ण झालं पाहिजे. भले आपलं स्वप्न आपलं स्वप्न वेगळं असेल, पण आई वडिलांचं स्वप्नासाठी आपल्याला ही एक्झाम घ्यायची, पास व्हायची आणि ही एक्झाम घे ती व्यवस्थित आपल्याला द्यायची आहे. मग हे झालं शासनाचं, ही झाली पहिली घोषणा. मग आता मी आपल्या जे काही पाठक ग्लोबल स्टडी सेंटर जे आहे त्यांनी आणखी एक नवीन घोषणा जी आहे, म्हणजे मुलांसाठी, मुलांच्या फायद्यासाठी किंवा मुलांसाठी त्या ठिकाणी आणखी एक गोष्ट जी आहे ती आणलेली आहे. मग यामध्ये घोषणा जी आहे ती काय आहे, सेकंड घोषणा जी आपली त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आता काय होईल, उद्या डेली संध्याकाळी एक 6 वाजता, किती 6 वाजता संध्याकाळी किंवा त्याला सायंकाळ म्हणा, संध्याकाळी किंवा सायंकाळी 6 वाजता उद्यापासून आपल्याला काय होईल की आपले युट्यूब चॅनल जे आहे ते पाठक ग्लोबल स्टडी सेंटर हे जे काही युट्यूब चॅनल आहे आपलं, ह्यामध्ये तुम्हाला सगळे विषय त्याची जी काही सगळ्या विषयाची 1 लाईन जेवढे काही क्वेश्चन आहेत ती या ठिकाणी आपण सोडवून घेऊया आणि याचं स्पष्टीकरण देऊया. 1 लाईन म्हणजे काय, मग तुम्हाला ह्यामध्ये सगळे विषय GK GS सगळं आलं, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, राज्यघटना असेल, इकॉनॉमिक्स पण घेऊया. तुम्ही म्हणताल पोलीस भरतीला इकॉनॉमिक्स मध्ये एवढे काही क्वेश्चन येत नाही, पण एखादा पण क्वेश्चन येऊ शकतो. जितकं आपल्याला वाटतं की इकॉनॉमिक्स महत्वाचं आहे, की ह्या विषय जो आहे किंवा हा जो काही टॉपिक आहे इकॉनॉमिक्स मधला XYZ कोणताही, तो महत्वाचा आहे
आणि त्याच्यामध्ये आलेले जे काही क्वेश्चन आहेत ते देखील घेऊयात, स्पष्टीकरणासहित घेऊयात. वन लाईनर जे सगळे जे आहेत वन लाईनर मध्ये जेवढे काही घटक आहेत ते स्पष्टीकरणासहित जे ते आपल्याला घ्यायचे. मराठी व्याकरण जे आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणासहित वन लाईनर मध्ये आपल्याला घ्यायचं आहे. मग यामध्ये मग मागचे काही क्वेश्चन पेपर असतील ते पण बघूयात आपण. भविष्यामध्ये जे काही येऊ शकतात असे क्वेश्चन ते देखील आपल्याला उद्या संध्याकाळी 6 वाजता आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. उद्या 6 वाजता तुम्हाला व्हिडिओ जरूर मिळेल. त्यामुळे व्यवस्थित हे जे काही चॅनल आहे आपल्या मित्रांना आपल्या जे काही जवळचे मुलं आहेत असे अनेक मुलं आहेत आपल्या ह्या देशामध्ये की ज्यांना मोठमोठे क्लासेस आहेत ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन मध्ये असतील ते लावणं शक्य नाही. त्यामुळे पण आपल्या अशा मुलांचं स्वप्न जे आहे असं होता कामा नये. आपल्या सगळ्यांना माहिती की शिक्षणाचा हक्क दिलेला आणि हक्क कोणी संविधानाने दिलेला. त्यामुळे कोणताही मुलगा असेल किंवा कोणताही विद्यार्थी असेल हा शिक्षणापासून वंचित जो आहे तो राहता कामा नये. त्यामुळे भले त्याला त्या ठिकाणी जाऊन ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लासेस जे ते लावता येत नसतील, विकत घेता येत नसतील, पण आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये अनेक विषय जे की शिकवले जात आहेत. क्वालिटीचे जवळपास 3 का 4 टॉपिक जे आहेत ते झालेले आहेत आपले. ते एकदम डीप मध्ये जे आहेत ते झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे असे वेगवेगळे जे काही अभ्यास जो आहे आपल्या ह्या अभ्यास जो आहे तो करण्यासाठी आणि वन लाईनर जे आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी आजच जे काही आपले युट्यूब चॅनल जे पाठक ग्लोबल स्टडी सेंटर ते सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेले जे काही बेल आयकॉन आहे ते दाबून ठेवा. ज्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला लगेचच मिळेल. आणि वन लाईनरचा फायदा जो आहे तो अति व्यवस्थित होईल सगळ्या एक्झामला. पोलीस भरती म्हणूनच नाही, भविष्यामध्ये ग्रामसेवकाचे निघतील किंवा अन्य वेगवेगळे निघतील त्या एक्झामला या वन लाईनरचा फायदा जो आहे तो आपल्याला झालेला दिसून येईल. आणि एक्झाम मध्ये नक्कीच ह्याच्यामधले जे काही क्वेश्चन जे ते आपल्याला आलेले दिसून येतील. त्यामुळे आजच आपले जे काही युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. अभ्यास व्यवस्थित करा. या ठिकाणी 5-6 वाजता आपल्याला या ठिकाणी जे काही हे आहे वन लाईनरचा जो काही व्हिडिओ आहे तो व्यवस्थित मिळेल. त्याचा अभ्यास व्यवस्थित होऊ द्या. आणि आपले जे काही ह्यावेळेसचं जे काही स्वप्न आहे जे 2023 मध्ये थोड्याफार चुकांमुळे राहिलं असेल ते होऊन जाईल. आणि एक महत्वाचं डॉक्युमेंट जे आहेत जेवढे काही लागतात, मी म्हणलं डॉक्युमेंट जेवढे काही कागद तुम्हाला लागतात एक्झामसाठी 2023 मध्ये जे काही कागद होते ते तेवढेच कागद जे आहेत किंवा तेच कागद ह्यावेळेस पण आपल्याला लागतील. त्यामुळे 2023 ला जेवढे काही कागद लागत होते किंवा त्यावेळेस अनेक मुलं आहेत ज्यांना 2023 मध्ये एक्झाम द्यायची होती पण काही कागद नसल्यामुळे ती एक्झाम देऊ शकले नाही. त्यामुळे असं होता कामा नये. त्यामुळे आत्ता आज किंवा उद्याच्या उद्या एक्झामसाठी जेवढे काही कागद लागतात ते व्यवस्थित गोळा करून ठेवा. त्यामुळे कुठलाही खोळंबा जो आहे तुमचा तो ह्या ठिकाणी व्हायचा नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित त्या ठिकाणी लक्ष द्या. वन लाईनर जे उद्या संध्याकाळी 6 वाजता मिळेल. पोलीस भरतीचा फॉर्म निघाले की लगेच फॉर्म जो आहे तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे आपल्याला. आणि वन लाईनर जे ते आपल्याला उद्यापासून संध्याकाळी 6 वाजता बघायचं आहे. ज्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला नक्कीच तुमच्या कोणत्याही एक्झामसाठी पोलीस भरती तर पास व्हालच पण बाकीच्या कोणत्याही एक्झामसाठी याचा नक्की जो आहे तो फायदा झालेला आपल्याला दिसून येईल. मग यामध्ये सगळे विषय असतील हे मी सांगितले. सगळे जेवढे काही जे काही जी असतं जेवढा काही भाग आहे या वन लाईनर मध्ये आपल्याला घ्यायचा आहे. व्यवस्थित समजलं. 6 वाजता उद्याच्या व्हिडिओ बघायचा आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांना पाठवा. ज्यामुळे त्यांना देखील याचा जो काही वन लाईनरचा उद्यापासून जो आहे आपल्याला चालू आहे त्याचा फायदा होईल. कसं आहे एखादे असं मुलं असतं जे त्यांना ही जी काही लिंक आहे किंवा आपले चॅनल जे ते उशिराने समजतं किंवा त्यांना हे माहिती नसतं. त्यामुळे त्यांचं नुकसान काय होतं. समजा एक आपण टॉपिक चालू केला आणि एक 8-10 दिवस झाले आणि 10 दिवसांनी एखाद्या मुलाला समजला मग तो 10वा व्हिडिओ बघतो आणि तो मधनच आल्यामुळे त्याला समजणं खूप अवघड जातं. किंवा मधले जे काही 8-9 जे काही व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामध्ये जी असलेली जी काही माहिती ती त्याला समजत नाही किंवा त्याला ती मिळत नाही. मुलं काय जे चालू आहे ते बघत ते तिथून पुढे ते चालवतात. तसं नाही. त्यामुळे आजच्या हा जे काही व्हिडिओ आहे आपला अनेकांना पाठवायची लिंक पाठवा ज्यामुळे अनेकांना याचा फायदा होईल. आणि फॉर्म जो आहे तो व्यवस्थित बघा. उद्या संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला वन लाईनरचे डेली दररोज मिळतील. असं नाही की उद्या घेतल्यानंतर एका दिवशी सुट्टी असं नाही. वन लाईनरचे जेवढ्या काही टॉपिक जो आहे तुम्हाला 6 वाजता याचा व्हिडिओ जो आहे तो उद्या संध्याकाळी 6 वाजता वन लाईनरचे व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.